गणेश खणकरजी, आता तुमच्याही नेत्यांनी काही कमी फेऱ्या मारल्या नाही राज ठाकरेंकडे, त्यांच्या भेटीगाठी काही कमी घेतल्या नाही. चर्चा तर ही पण होती की ते महायुतीमध्ये सहभागी होतील. रादर लोकसभेला त्यांनी पाठिंबा सुद्धा तुमच्या पक्षाला दिला होता, महायुतीला दिला होता, महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही केला होता. मग आता तर राज ठाकरे सरळ सरळ म्हणतायत की आम्ही दोन्ही भाऊ एकत्र येतोय, म्हणजे तुमच्या पण आशा संपुष्टात आल्यात असं म्हणायचं का? बघा कविताजी, असं आहे की यापूर्वीच दोन्ही बंधू जर एकत्र येणार असतील हम्म. तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि या संदर्भातलं राजकारण कसं करायचं हे किंवा कुठल्या मुद्द्यावरती एकत्र यायचं हा त्यांनी ठरवायचा विषय आहे. हम्म. तुम्ही आता मला प्रश्न विचारला की आमचे नेते जात असतात, तर यापूर्वी देखील म्हणजे मला आठवते मी याच ठिकाणी चर्चेमध्येही बोललो होतो हा. की राज ठाकरेंची एक काम करण्याची एक पद्धत आहे. या महाराष्ट्राला जी एक सांस्कृतिक किंवा राजकीय परंपरा आहे ना, की टीका एकमेकांवर जरी करत असलो तरी आपण थोडंसं अंतर ठेवतो, की किमान एकमेकांचे संबंध आपण जपतो. यापूर्वीची उदाहरणं आहेत ना, बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय त्यानंतर शरद पवार असतील, प्रमोद महाजनजी असतील, ही मंडळी ठीक आहे ना, एकमेकांशी बोलत होती, संपर्क ठेवून होती. आताच्या काळामध्ये राज ठाकरे देखील आमच्यावर टीका करतात ना, त्यांनी केली आहे, कधी लावले तो व्हिडिओ किंवा अनेक विषय केले असतील. पण किमान संवाद करण्याचा एक जो काही विषय असतो तो त्यांनी जिवंत ठेवलाय, म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. आता कुणी आपल्या बंगल्यातनं बाहेरच पडत नसेल, दरवाजेच उघडत नसेल, तर त्यांच्याकडे कोण जाणार? कुणी जात नाही. आम्ही असं कसं त्यांच्याकडे गेलो म्हणताय? याचा त्याही अर्थ चर्चा झाल्याच की मागच्या काही दिवसांमध्ये. बघा असं आहे कविताजी, दोन मित्र भेटल्यानंतर गप्पा तर होणारच ना. आता त्यावर तुम्ही प्रत्येक भेटीवर शंका का घेताय आमच्या? आम्ही कुठे दोन शंका मित्र घेतोय? भेटलं. तुम्ही आपलं काही जणांना कंपार्टमेंट मध्ये ठेवताय, काही जणांना मोकळी सूट देताय, म्हणून आपलं मी सांगितलं. येतायत की तेही बोलतायत की. नाही नाही, आणि आणि असं आहे ना की त्याशिवाय चर्चा कशी होणार? चर्चेला काहीतरी वाव दिला पाहिजे की नाही? त्यामुळे आम्ही भेटत असतो, एकमेकांची खुशाली विचारत असतो. त्यामुळे अनेकांना त्याविषयी चर्चा करावीशी वाटते, याचे आम्हाला खूप बरं वाटतं, की बर. चांगलं वाटतं. त्यामुळे दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यांनी त्यांचं यावं. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी आमची सुरू आहे. आजही आमची बैठक झाली. 14 ऑगस्ट विभाजन विभीषिका, हर घर तिरंगा, हे असे आमचे जे काम आणि नाही, नियमित आता या कार्यक्रम सुरू कौटुंबिक असतात. सोहळ्याच्या पुढे निवडणूक झाल्या जाऊयात ना त्याचा गणेश भाग खनकर.